तर सुशांत सिंग राजपूत यांची एक क्लोजर रिपोर्ट आली आहे. त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, आता भारतीय जनता पक्षाचं एक गलिच्छ राजकारण हे आता लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सुशांत सिंगच्या मृत्यूचा त्यांनी आपला राजकीय उपयोग केला. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी केला. बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला. हे मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार होता. आणि त्यापेक्षा गलिच्छ बाब कुठली असू शकत नाही की इतक्या राजकारणासाठी सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा ईडी असेल, सीबीआय असेल, एनसीबी असेल, या सगळ्यांचा उपयोग केला गेला. त्यांची बदनामी करण्यात आली. मुंबई पोलिसांची सारख्या जागतिक एक जी संस्था जी आहे, प्रतिष्ठीय संस्था आहे, तिची बदनामी करण्यात आली. रिया चक्रवर्ती सारख्या ज्या सामान्य व्यक्ती आहेत त्यांना त्याच्यामध्ये भरडण्यात आलं. सुशांत सिंगच्या नातेवाईकांना भरडण्यात आलं आणि हे सगळं राजकारण केवळ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता केलं गेलं होतं. हे अत्यंत गंभीर आहे. एम्स सारखी संस्थेनं रिपोर्ट दिल्यानंतरही तुम्ही इतके दिवस लावताय. 4.5 वर्ष एखादी संस्था घेते क्लोजर रिपोर्टसाठी. कशासाठी? तर भारतीय जनता पक्षाला त्रास होऊ नये, भारतीय जनता पक्षाची जी राजकारण यशस्वी व्हावं यासाठी सीबीआय लागलं होतं. आणि म्हणूनच यापेक्षा अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण कधी असणार नाही. जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही या सगळ्या प्रकाराचा, हिडीस प्रकाराचा आणि अत्यंत गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध करत आहोत. दिशा साल्यांचे प्रकरण समोर आले आहे तुला इथं. त्याच्याबद्दल काय? तेही राजकारणासाठी वापरलं जात आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्यावरती क्लोजर रिपोर्ट दिला होता. त्यानंतर सीबीआयनं ही जी काही आता सुशांत सिंगची केस आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याच्याशी जुडलेलं आहे. त्यांनीही केलेलं आहे. जे अनऑफिशियली त्यांनी त्या संदर्भामध्ये पुष्टी दिलीच होती, परंतु भाजपच्या दबावाखाली त्यांनी मागे घेतली. आता त्यानंतर SIT नेमलेली आहे, 1.5 वर्ष झाले. त्याचा रिपोर्ट का दिला जात नाही? त्याच्यात काही नाही आहे. परंतु तरी देखील जाणीवपूर्वक हा तपास दाबला जातोय आणि बदनामी करण्याकरता एका व्यक्तीची व्यक्तिगत त्या ठिकाणी चारित्र्य हनन करण्याकरता हे दुर्दैवाचं राजकारण. त्याच पद्धतीनं पालघर साधू प्रकरणाचा देखील ती हत्याकांडाचा झाला असा तऱ्हेचा दाखवण्याचा प्रयत्न झाला. ज्या पद्धतीनं तिथे झालं होतं ते भारतीय जनता पक्षाचंच त्या गावामध्ये सगळे पदाधिकारी होते. तरी देखील महाविकास आघाडी सरकारला त्या प्रकरणाचा देखील उपयोग बदनामी करण्यासाठी केला गेला. सीबीआयनं त्याचाही रिपोर्ट दिलेला नाही. आता 2 वर्ष होत आली. त्यामुळे अत्यंत वाईट पद्धतीचं राजकारण आहे. आदित्य ठाकरेंचं नाव येत आहे त्याच्याबद्दल. हे व्यक्तिगत चारित्र्य हनन करण्याकरता किती खालच्या पातळीवरती भारतीय जनता पक्ष जाऊ शकतो. अरे तुमचं सरकार आहे, 1.5 वर्ष का लागतो? SIT तुम्ही नेमलीत ना. त्यामुळे इतके दिवस का लागतात? सीबीआयनं इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. तुम्हाला जे करायचं ते करा, पण लवकर रिपोर्ट पण देणार नाहीत. आणि आता प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी उपयोग केला जातोय. मला असं वाटतं की दिशा सालेंच्या परिवाराच्या वरती देखील दबाव आणण्याचा प्रयत्न चालला असावा, याच्यात काही शंका नाही, वाटत नाही आम्हाला. आणखी एक प्रश्न आहे सर. सुशांत कोरटकरचे एक फोटो व्हायरल होत आहेत. ते फोटो दुबईतील आहे असे असतील आता चर्चा. ते प्रशांत कोरटकरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा चाललाच आहे. हे सरकारचं अपत्य आहे ते. त्यामुळे ज्या पद्धतीची भाषा त्यांनी केली त्या पद्धतीचा विचार या सरकारचा आहे. त्यामुळे त्याला संरक्षण आहे, ह्याच्यात काही शंका नाही. त्यामुळे आता दुबईला गेला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.